रामकृष्ण हरी माऊली. गेल्या लेक्चरमध्ये आपण काय बघितलं, द्रव्याचं कसं द्रव्य काय असते सर. मला द्रव्याचे तुम्ही चांगले चांगले एक्झाम्पल दिले. आता मी ती चांगले चांगले एक्झाम्पल पाठ केले सर. द्रव्याची परिभाषा पाठ केली, द्रव्याचं लक्षण काय असते समजून घेतलं. द्रव्य संग्रहाचा श्लोक देखील पाठ करून आलो सर, की द्रव्य संग्रहाचा श्लोक देखील काय असते. आता ह्या लेक्चरमध्ये आपल्याला काय बघायचे, की क्लासिफिकेशन ऑफ द्रव्य बघायचे, की द्रव्याचं नेमकं सर कशा पद्धतीने क्लासिफिकेशन केलेलं आहे. आता ते आपल्याला काय बघायचे, क्लासिफिकेशन बघायचे. जर क्लासिफिकेशनला वर्गीकरण म्हणू का? हो, वर्गीकरणच. मग ह्या द्रव्यामध्ये काय काय आलेलं आहे बघ, सिंपल आहे. आपण एक श्लोक बघितला होता काल, ती श्लोक आपण काय करू, इकडच्या साईडला लिहू. इथं आपण कच्च म्हणे श्लोक लिहू, पण आपण श्लोक लिहू. चल, खादिन्यात्मा मनः, माझ्यासोबत मनच जा मागे, मनः कालो दिशश्च, मनः कालो दिशश्च द्रव्य संग्रह. श्लोक म्हणत जा माझ्या मागे, तुझं रिव्हिजन होतंय. आणि पुन्हा म्हणायचं, चेतनम सेंद्रियम द्रव्यम, चेतनम सेंद्रियम द्रव्यम अचेतनम निरेंद्रियम च. अचेतनम बायला सर तुम्हाला श्लोक पाठ आहेत. अरे फर्स्ट इयर पास झालो की. चेतनम अचेतनम निरेंद्रियम च. खूप सोपे श्लोक आहेत. स्टार्टिंगला थोडं जड जाते, पण खूप सोपे श्लोक आहेत. बघ, चैतनम सेंद्रियम द्रव्यम अचेतनम निरेंद्रियम च. सर तुम्ही गेल्या लेक्चरला काय म्हणलो होतो, की ही पहिली ओळ कारण द्रव्याची आहे आणि ही दुसरी ओळ सर कार्यद्रव्याची आहे. हो, ती कसं आहे ते तुला सांगतो. या व्हिडिओमध्ये आपल्याला तीच कार्यक्रम करायचा आहे. बर सर, लिहू काय ते द्रव्य लिही. या द्रव्याचं बेसिक क्लासिफिकेशन कसं पडलेलं आहे बघ सर. ह्या द्रव्यामध्ये तिसरा प्रश्न आपला कुठला येते, द्रव्याचं वर्गीकरण लिही बाबा, परीक्षेत म्हणून प्रश्न येते. मग सर तू काय करायचं, श्लोक लिहायचा कच्च मुन्या आणि लगेच पुन्हा खाली फ्लो चार्ट लिहायचा. आपलं काम काय सर, कागद भरणं, आपली लेंथ वाढवणे. ह्याची एलिक्यूला येते, एलिक्यूला आलं तर ह्याची लेंथ वाढवणं, पेज भरणं सोप्या भाषेत. बर सर, द्रव्याचं क्लासिफिकेशन कोणाचे कशा कशात केलेलं आहे सर. एक असते सर कारणद्रव्य, आणि एक असते सर कार्यद्रव्य. द्रव्यामध्ये क्लासिफिकेशन मध्ये सर कारणद्रव्य आणि कार्यद्रव्य. सर कारणद्रव्यामध्ये कुठल्या गोष्टी येतात सर, ही ख आदी, मन, काल, दिशा आणि इथं लपलेली आत्मा. आणि कार्यद्रव्यामध्ये काय येते सर, चेतन द्रव्य आणि अचेतन द्रव्य येते. बर सर, ह्या कारणद्रव्यामध्ये देखील काही पार्ट्स पडलेले आहेत का, डिव्हिजन पडलेलं आहे का? हो. आणि सर कार्यद्रव्यामध्ये बी काही वर्गीकरण पडलेलं आहे का? हो. ती बघ, कारणद्रव्यामध्ये असंच लिहायचं परीक्षेत, ही पाठच करायचे आपल्याला. कारणद्रव्यामध्ये काय दिलेलं आहे सर, दोन गोष्टी दिलेल्या आहेत कारणद्रव्यामध्ये. एक आहे सर मूर्त कारणद्रव्य आणि एक आहे सर अमूर्त कारणद्रव्य. सर मला मूर्तचा अर्थ सांगा की. सर मला अमूर्त सांगितला, अमूर्तचा अर्थ सांगा की. सांगतो. आता बघ, सर मूर्तचा बी अर्थ सांगतो, अमूर्तचा बी सांगतो. आता बघ, आता पहिल्या सुरू बघ की कार्यद्रव्यामध्ये बी सर काही पडलेलं आहे का क्लासिफिकेशन. सर मला श्लोकात तर दिसाले, चेतन, सेंद्रिय, अचेतन, निरेंद्रिय. हो, मग ह्याच्या क्लासिफिकेशन काय पडलेलं आहे, चेतन कार्यद्रव्य आणि अचेतन कार्यद्रव्य. चेतन कार्यद्रव्य आणि अचेतन कार्यद्रव्य. बघा सर, चेतन कार्यद्रव्य आणि अचेतन कार्यद्रव्य. सर मला जरा का ह्याची तुम्ही जरा चांगल्या पद्धतीनं मला सांगितलं की खादिन्यात्मा म्हणून, ह्याचं जरा सर डिवायडेशन करून सांगा की याच्यामध्ये काय काय येते. आपण ज्यावेळेस कार्यद्रव्य बघू, आताच बघणार तेव्हा मी तुला सांगतो. पहिल्या सुरू आपण काय बघू की कारणद्रव्यामधलं मूर्त म्हणजे काय आणि अमूर्त म्हणजे काय. बर सर, मूर्त म्हणजे काय सर, मूर्त कारणद्रव्य म्हणलो सर. मूर्त म्हणजे असे द्रव्य, जी द्रव्य पार्टिकल्स पासून तयार झालेले आहेत, म्हणजे कसे परमाणू पासून तयार झालेले आहेत.
त्याला काय म्हणायचं सर, मूर्त कारणद्रव्य म्हणायचं. आणि सर अशी जी कार्य करते आहेत सर, अशी जी कार्य करते आहेत जी पार्टिकल्स पासून तयार झालं नाही, त्यांना काय म्हणायचं सर, अमूर्त कारणद्रव्य म्हणायचं. बरोबर आहे का नाही सर? बघ लक्षात घे, कसं लिहितोस तू सर, असे द्रव्य जी पार्टिकल्स पासून तयार झालेले आहेत, पार्टिकल्स पासून. आणि बर सर, पार्टिकल्स पासून तयार झालेत, मग ह्यांना शेप असेल का? मग ह्यांना एक विशिष्ट आकार असतो, म्हणजे ह्यांना सर शेप देखील आहे. त्यालाच काय म्हणलं आपण, मूर्त कारणद्रव्य. कच्च बनायचं मूर्त कारणद्रव्य. मूर्त मध्ये काय येते सर, असे द्रव्य जे परमाणू पासून बनलेले आहेत आणि त्यांना विशिष्ट आकार सुद्धा आहे. सर अमूर्त मध्ये काय लिहू मी, म्हणजे अमूर्त मध्ये पार्टिकल्स पासून हे तयार झालेले नाहीत, अपोजिटच. मग जर जी गोष्ट तयार झालीच नाही, ती गोष्ट, त्या गोष्टीला शेप असतो का? अजिबात नाही. म्हणजे यांना विशिष्ट आकार देखील नसतो. सर मला बेसिक कळालं की सर ह्याचा अर्थ काय होतो, यांना शेप देखील नाही. बरं सर, आता ह्या पहिल्या ओळीमध्ये तुम्ही काय म्हणलो होतो की कारणद्रव्य ही पहिल्या ओळीत आहेत. मग सांगा सर आता मूर्त कुठले आणि अमूर्त कुठले? सांगतो की, खादिन्यात्मा. ह्याच्या मूर्त मध्ये कुठले येतात सर? मूर्त मध्ये येतात जल, पुन्हा काय येते सर, अग्नी, पुन्हा काय येते सर, पृथ्वी. बायला सर तुम्ही काय करायला, तुम्ही डायरेक्ट सर पंचमहाभूतच लिहिला. हो पंचमहाभूतच लिहिताय मी. आणि कुठली आहे सर, आकाश लिहू का सर? आकाश इथे लिहायची नाही. जल लिहिली सर, अग्नी लिहिली सर, पृथ्वी लिहिली सर, वायू पंचमहाभूत राहिलं होतं की आपलं, वायू. बर सर तुम्ही जल बी लिहिला, अग्नि बी लिहिला, पृथ्वी बी लिहिला, वायू बी लिहिला, सर तुम्ही आकाश का लिहिणं गेला? आकाश इथे लिहायचं नाही. सर का लिहायचं नाही? पुस्तकात काय सांगितले बुवा की आकाश जे आहे का, ती एक लय विभू आहे, पार्टिकल्स पासून तयार झाला नाही बुवा, परमाणू पासून तयार झाला नाही, त्याचा बेसिक अर्थ आहे. म्हणून सर मी काय केलं ना, इथं आकाश लिहिणारच नाही. बर मग मी आकाश अमूर्त मध्ये टाकतो, टाकून दे. मग इथं सर पाचवा कार्यक्रम कोणाचा येणार आहे? इथं येणार आहे सर मनमेरा. मनमेरा सॉन्ग नाही वागा, मन. इथलं जी मन आहे का नाही, इथलं जी मन आहे का नाही, इथलं मन इथे येणार आहे मूर्त मध्ये. डायरेक्ट परीक्षेत प्रश्न येते कसा, एमसीक्यू मध्ये बघ, खालील पैकी कुठलं मूर्त कारणद्रव्य नाही? मग त्या मूर्त कारणद्रव्य नाही म्हणते. मूर्त कारणद्रव्य मध्ये कसं येते ते एक्झाम्पल, मूर्त कारणद्रव्य जी आहे, मूर्त कारणद्रव्य खालील पैकी कुठला नाही म्हणून येते. मग तुला जल बी देते, अग्नी बी देते, पृथ्वी बी देते, आकाश बी देते, वायू. मग तू काय करायचं, आकाश. आकाश काय सर, मूर्त कारणद्रव्य नाहीच म्हणून सांगायचं. सर मला डॉक्टर बनायचं होतं आणि सर मी असल्या काय गोष्टी शिकायला, बाबा असलं शिकावं लागतं. आणि हीच करून बीएमएस करायला आपण, आपल्याला अशाच गोष्टी शिकाव्या लागतात. बरं सर शिकतो की मी, मग तुला समजायला का, तुला समजणं महत्वाचं आहे. सर अमूर्त म्हणजे काय, अशा गोष्टी जी पार्टिकल्स पासून बी तयार झाल्या नाहीत, मग त्यांना शेप असायचा प्रश्नच येत नाही सर. मग अमूर्त मध्ये काय ते सर, काय काय उरलं बघ, तिथं काल उरलं सर, दिशा उरली सर, आत्मा बी उरली सर. मग सर गद्दारी किसने करबो, गद्दारी सर आकाशने करबो सर. म्हणून मी तर सर स्पष्टपणे सर अमूर्त मध्ये आकाश लिहिल. सर अमूर्त मध्ये आकाशाला, अमूर्त म्हणजे कसे असतात, व्यापक. व्यापक म्हणजे कसे असतात सर, विभू. पुस्तकामध्ये एक शब्द वापरलाय बघ, आकाश एक कसा आहे सर, व्यापी आहे, व्यापक आहे. किंवा ह्याच्यासाठी एक विभू शब्द देखील वापरलेला आपल्याला बघायला भेटते. विभू व्यापक म्हणजे काय सर, अशा गोष्टी, जी गोष्टी एक्सपांड झालेल्या गोष्टी आहेत. एक्सपांडेड म्हणजे आकाश बघ, आपल्या बघ आकाश कसं आहे सर, पसरलेला आहे, म्हणून त्याला काय म्हणलं सर, एक्सपांडेड. विभू. विभूचा अर्थ मी ज्यावेळेस नवीन शिकत होतो मला विभूचा अर्थ समजत नव्हता. तुला सांगतो विभूचा अर्थ म्हणजे काय सर, व्यापक, एक्सपांड झालेला. आकाश विभू आहे, व्यापक आहे, एक्सपांड झालेला आहे. दिशा देखील व्यापक आहे, आत्मा देखील व्यापक आहे. मला सर काय समजलं की कारणद्रव्यामध्ये मूर्त पण व्यवस्थित समजलं, अमूर्त पण समजलं. मग मूर्त मध्ये मी कशी माती खाऊ शकतो सर, इथलं मन इकडं
इथलं आकाश, इथला कार्यक्रम व्यवस्थित समजून घेतला. वर्गीकरणाचा तिसरा प्रश्न बी माझा क्लिअर झाला का? हो. आता आपण कार्यद्रव्याचा कार्यक्रम बी बघू ना, की कार्यद्रव्यामध्ये कशा कशा पद्धतीने गोष्टी दिलेल्या आहेत. मग सर मोडू का मी? हो मोड. मी काय करतो सर, मोडतो आता हे. आणि मोडून आपण इथं बघू चेतन कार्यामध्ये काय अजून क्लासिफिकेशन पडलेलं आहे का, अचेतन मध्ये अजून काही क्लासिफिकेशन पडलेलं आहे का, ते आपण बघूता. बरं, मला व्यवस्थित समजलं सर कारणद्रव्याचा खेळ, व्यवस्थित समजला. मूर्त काय, फक्त इथं लक्षात काय ठेवायचे, मन इकडे गेले सर आकाश. सर अमूर्तचा बी अर्थ मला व्यवस्थित समजला. बर, समजला सर मला आता अर्थ. मला आता सांगा सर कार्यद्रव्याचा कार्यक्रम सांगा. सर आलो ह्या श्लोकामध्ये. मला तुम्ही काय म्हणलो होतो की कारणद्रव्याचा जसा श्लोक फोडून सांगितला तसा कार्यद्रव्याचा देखील श्लोक फोडून सांगा जेव्हा तुम्ही ही क्लासिफिकेशन शिकवत असाल. सांगतो की बघ श्लोकामध्ये काय म्हणलेलं आहे, चेतनम सेंद्रियम द्रव्यम म्हणजे काय की चेतन इज इक्वल टू सेंद्रिय, म्हणजे चेतन सेंद्रिय द्रव्य आहे आणि अचेतन निरेंद्रियम आहे. म्हणजे बायला सर तुम्ही तर फक्त वाचूनच सांगितलं. सांगतो की म्हणजे काय सांगितलेत त्यांनी सांगितलं, एक चेतन द्रव्य असते सर, एक अचेतन द्रव्य असते. चेतन द्रव्यालाच सेंद्रिय द्रव्य म्हणतात आणि अचेतनलाच निरेंद्रिय असं म्हणतात. म्हणजे चेतन द्रव्य काय आणि सेंद्रिय द्रव्य काय, अचेतन द्रव्य काय आणि निरेंद्रिय द्रव्य काय. बर सर सेंद्रियचा मला जरा फोडून अर्थ सांगा ना सर. सांगतो ना बाबा, ये बघ. सेंद्रिय म्हणजे काय, स इंद्रिय, म्हणजे इथं इंद्रियाची इन्व्हॉल्वमेंट असलेली बघायला भेटते. सर इंद्रियाची इन्व्हॉल्वमेंट असणं म्हणजे काय सर, तिथं लिव्हिंग प्रेझेन्स असणं. म्हणजे जिथं जिथं बघ ऑर्गन्स म्हण, जिथं जिथं आपल्याला इंद्रियांचा म्हणजे आपले पंचेंद्रिय, चक्षूंचा, हे चक्षु इंद्रिय, आपलं कर्णेंद्रिय, घ्राणेंद्रिय, यांची इन्व्हॉल्वमेंट बघायला भेटणार आहे. म्हणजे लिव्हिंग प्रेझेन्स, सोप्या भाषेत काय सांगू म्हणू सर मी, जिथं लिव्हिंग प्रेझेन्स बघायला भेटणार आहे त्याला काय म्हणलं सर, चेतन. म्हणजे लिव्हिंग प्रेझेन्स म्हणजे काय सर, लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स, सोप्या भाषेत लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स म्हणून टाक. मग सेंद्रिय आणि निरेंद्रिय म्हणजे काय सर, नग इंद्रिय, म्हणजे इथं इंद्रियांचा कार्यक्रमच नाही. म्हणजे मी सोप्या भाषेत काय सांगितलं सर, चेतनलाच काय म्हणलं सर मी, लिव्हिंग म्हणलं, आणि अचेतनला काय म्हणलं सर, नॉन लिव्हिंग म्हणून टाकलं सर. खस म्हणा, नॉन लिव्हिंग म्हणून टाकलं मी. चेतनला सर मी स्पष्टपणे काय म्हणलं सर, लिव्हिंग थिंग आहे, आणि अचेतनला, कारण इथे इंद्रियांची इन्व्हॉल्वमेंटच नाही. दगडाला इंद्रिय असतात का, सोप्या भाषेत समजून घे. दगडाला इंद्रिय आहेत का, नाही तर सर. लोखंडाला डोळ्याला बघितलास का, नाही तर सर. तांब्याचं ही आहे तुझ्याकडे भांड आहे, त्या भांड्याला डोस काय, लिव्हिंग प्रेझेन्सच नाही, म्हणजे नॉन लिव्हिंग थिंग आहे. आणि इंद्रिय सेंद्रियमध्ये सोप्या भाषेत लिव्हिंग प्रेझेन्स मध्ये आपण येतो, प्राणी येते, असं लक्षात घे. बर, चैतन्यम सेंद्रियमचा अर्थ व्यवस्थित समजला सर. निरेंद्रिय सर ह्यांच्यामध्ये अजून काही क्लासिफिकेशन पडतंय का? हो, आता बघ हे आता चेतन मध्ये अजून 2 प्रकारचं क्लासिफिकेशन पडतंय सर. चेतन मध्ये कसं कसं क्लासिफिकेशन पडतंय सर, चेतन मध्ये 2 प्रकारचं क्लासिफिकेशन पडते. जरा कचकावून कार्यक्रम आहे म्हणून काढले जरा दांडगं. बर, चेतन मध्ये काय सर, चेतन मध्ये पहिल्या सुरू पडते सर जांगम, आणि बेसिक काय पडते सर, औदबीज. जांगम आणि सर औदबीज. बर सर, जांगमवर टिंब द्यायला जांगम. सर आता मला जसं तुम्ही मूर्त अमूर्तचं बेसिक सांगितलं होतं तसं मला सर जांगमचं आणि औदबीजचं बी बेसिक सांगा की. सांगतो. जांगम सर तुम्ही काय म्हणला, चेतन मध्ये आपण येत आहोत, लिव्हिंग प्रेझेन्स मध्ये आपण येत आहोत, आपला खेळ सांगितलाय का सर इथं, सांगतो ऐक. चेतन मध्ये काय सांगितलंय सर, जांगम. सर जांगमचा अर्थ काय सर, बायला जंगलासारखं सोडायला, तसं नाही. जांगमचा अर्थ काय, जांगम म्हणजे असे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स, पूर्ण गोष्ट लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सवर चालणार आहे, असे कार्यकर्ते जे मुव्हमेंट्स करू शकतात. सर काय करू शकतात इथं सर, मला व्यवस्थित काय समजलं, जी मुव्हमेंट्स करतात, जी हालचाली करतात सर, त्यांना काय म्हणलं सर, जांगम म्हणलं. आणि औदबीज मध्ये काय सर, जे मुव्हमेंट्सच करत नाहीत सर, नो मुव्हमेंट. मग असे कार्यकर्ते जे ती मुव्हमेंट्स करत नाहीत, असे कुठले कार्यकर्ते जी मुव्हमेंट्स करतात सर, जांगम मध्ये कुठले मुव्हमेंट्स करत असते तर जांगम मध्ये अजून क्लासिफिकेशन पडलेलं बघायला भेटते आपल्याला. 4 प्रकार
प्रकारचं 4 कार्यकर्ते इथं आलेले आपल्याला बघायला भेटतात. सर जांगम मधले कुठले जांगम मध्ये काय काय येते सर? अजून सोप्या भाषेत समजून घे. जांगम मध्ये काय काय येते सर? सर तुमचं विसरले का नाही? जरायूज, स्वेदज, अंडज आणि उदबीज. या उदबीज मध्ये आणि ह्या औदबीज मध्ये कन्फ्युजन करून घेऊ नको. मला झालं बाबा म्हणून सांगायला पेपर मध्ये आठवण गेलं डायरेक्ट. उदबीज आणि औदबीज. औ आणि इथं सर उदबीज आहे. बरं सर नाव लिहिलं कच ह्याचा अर्थ बी सांगा की? सांगतो, मला फक्त औदबीजची बी एकदा नाव लिहू दे, म्हणजे तुला माहितीये की आपल्याला शिकायचं काय अजून. सर औदबीज मध्ये काय काय आलेलं आहे? औदबीज मध्ये काय काय आलेलं आहे? तर असेच नाव आहेत का? हो, असेच 4 नावं दिलेत कचकावून पुस्तकात. वनस्पती. सर लिहू का काळ्या पेननं? लिह की बाबा. वनस्पती, वानस्पत्य. बायला सर तुम्ही लय पाठ केला, वार पाठच केले. वानस्पत्य, विरुद्ध आणि औषध. वनस्पती, वानस्पत्य, विरुद्ध आणि औषध. बर सर मला तुम्ही काय म्हणलो होतो? जरायूचा अर्थ सांगतो. आणि जांगमचा बेसिक अर्थ तुम्ही काय सांगितला? जे प्राणी हालचाली करू शकतात, ज्या गोष्टी हालचाली करू शकतात, त्यांना काय म्हणलं सर तुम्ही? जांगम असलं म्हणलं. बर सर जांगमचा अर्थ समजला. आता जरायूचा बी अर्थ सांगा की मला सर. सर जरासा दिल में दे जगा तीन आहे. सर जरायूज म्हणजे काय? असे प्राणी, असे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स, दे बॉर्न विथ प्लासेंटा. बापरे बायला तुम्ही काय लय कचकावून शब्द बोलला. म्हणजे सर अपरापासून तयार झालेले जे आहेत कार्यकर्ते, अपराला सर मी काय म्हणू का सर? प्लासेंटा म्हणू का सर? हो, असे ऑर्गॅनिझम्स, असे प्राणी जे प्लासेंटापासून तयार झालेले आहेत. सर जराचा अर्थच काय होतो सर? प्लासेंटा होतो. म्हणजे असे ऑर्गॅनिझम्स जे प्लासेंटापासून तयार झालेले आहेत त्यांना आपण काय म्हणलं सर? जरायूज म्हणलं. सर जरायूज मग ह्याचे एक्झाम्पल सांगा. तू जन्मलास, मी जन्मला, नाळीसोबत जन्मणारे कार्यकर्ते, ह्युमन बिंग्स लिहू का सर? एक्झाम्पल मध्ये काय, उदाहरणामध्ये काय लिहायचं सर? मानव. जन्मलास की नाळ घेऊन. हा बर सर स्वेदज म्हणजे काय सर? आता हालचाल कर. स्वेदज म्हणजे काय सर? स्वेदचा अर्थ मला माहिती आहे सर, मी सर आयुर्वेदाचा विद्यार्थी. स्वेद म्हणजे सर घाम. घामलाच काय म्हणलेलं सर? स्वेट हो आपला. जी स्वेट आहे, घाम आहे सर, त्या घामाला स्वेट म्हणजे सर काय? जी ऑर्गॅनिझम्स घामापासून उत्पन्न झालेत, स्वेदापासून जी कार्यकर्ते उत्पन्न झालेत त्याला काय म्हणलं सर? स्वेदज. मग असले कुठले आहेत सर? बारीक बारीक कृमी म्हण, बारीक बारीक कीटक म्हण. उदाहरणामध्ये काय लिहू का सर मी? बारीक बारीक कीटक लिही. हे कुठं कसे तयार झालेले आहेत सर? हे कसे? एक स्वेट पासून, घामापासून ह्या प्राण्यांची उत्पत्ती झालेली आहे. बर सर अंडजचा अर्थ सांगा ना सर मला. सर अंडजचा अर्थ नावातच आहे सर अंडज. मग कोंबडे खातोस का नाही? कोंबड्याचे अंडे का कोंबडीची खातोस? कोंबडीचे अंडे. कोंबडीचे अंड्यापासून ज्यांची उत्पत्ती होते, जर तू माळकरी असता असं तुला म्हणणं गेला. जे खाटखूट खाणारे कार्यकर्ते आहेत त्यांना म्हणाला मी की ज्यांचा जन्म अंडज पासून झालेला आहे, अंड्यापासून ज्यांचा जन्म झालेला आहे सर त्याला काय म्हणतो सर मी? ज्यांचा जन्मच कशापासून झालेला आहे? अंड्यापासून झालेला आहे, त्याला एग्स पासून झालेला आहे, त्याला काय म्हणलं सर मी? अंडज असं म्हणलं सर. एक्झाम्पल कोंबडी लिहितो, कोंबडं लिहून कोंबडी लिही. कोंबडा अंड देते का बाबा? सर कोंबडी लिहिली मी. शहामृगली. बघा कार्यकर्ते. सर उद्भिदचा बी अर्थ सांगा ना मला. अरे सांगतो की बाबा तुला, उद्भिदचा बी अर्थ सांगतो ना मी तुला. उद्भिज म्हणजे काय? असे कार्यकर्ते कसे कार्यकर्ते? असे कार्यकर्ते जे जमीन भेदून उत्पन्न होतात. अरे बाबा देव असतात कारण नाही रे बाबा. असे कार्यकर्ते जी जमीन भेदून, जमिनीच्या आतून, जमिनीला भेदून जी तयार होते कार्यकर्ते, उत्पत्ती होते त्यांची, त्याला काय म्हणलं सर? उद्भिज. बायला सर लय जोरात सांगितलं तुम्ही. ह्याचं एक्झाम्पल सांगा बरं. एक्झाम्पल मध्ये काय येते? अर्थवॉर्म्स येते. बायला गांडूळ व सोप्या भाषेत. अर्थवॉर्म्स म्हणजे काय सर? ह्याला सोप्या भाषेत काय म्हणू सर मी?
गांडूळ म्हणलं सर एक्झाम्पल मध्ये. म्हणजे उद्भिज म्हणजे काय, असे प्राणी, असे ज्यांची उत्पत्ती कशी झालेली आहे सर, जमीन भेदून झालेली आहे उत्पत्ती, त्यांना काय म्हणलं सर, उद्भिज म्हणलं. सर जरा युजला अपरा म्हणतात, मला त्याचं बी एक्झाम्पल समजलं, स्वेदजचं बी एक्झाम्पल, अंडज काय असते ती पण समजलं, उद्भिज असते ती पण समजलं सर मला. सर जांगम मला नंबर 1 कळालं. आता आपण काय शिकू, औद्भिज शिकू. औद्भिजचा तुम्ही बेसिक अर्थ काय सांगितला, असे कार्य करते जी मुवमेंट्स करून घेऊन आणू शकत नाहीस. मग तुझ्या डोसक्यामध्ये पहिला प्रश्न पडला पाहिजे, नावाच आहे की वनस्पती, वनस्पती हालचाल करू शकते का नाही. सर मला वनस्पतीचा अर्थ सांगा. सांगतो तुला सर, तुमचं विसरत आहे का, अजिबात नाही, मी सांगतो तुला. सर वनस्पती म्हणजे काय सर, ज्यांचे फुलं फळ ही जी आहेत का नाही, ते कर्णिकेद्वारे झाकलेली असतात. कर्णिका नाव लक्षात ठेव, कर्णिकेद्वारे झाकलेले असतात. म्हणजे काय सर, सर कुठले आहेत असे कार्यकर्ते, तू वडाचं फळ कधी खाल्लास का, वड नाही सर, बनियान ट्रीचं नाही, मग वड लिह की इथं. म्हणजे ह्यांची फळन फुलं कशी असतात सर, झाकलेले असतात. एक्झाम्पल मध्ये काय लिहू का सर, एक्झाम्पल मध्ये काय लिही, वडाचं झाड, वड. सर वानस्पत्य म्हणजे काय, ह्याच्याच अपोजिट कर. ह्यांचे फुलं फळं कशी नसतात, ह्यांची फुलं आणि फळ सर डोळ्याला दिसतात, लगे दिसतात लिहितो बाबा इथं. सर असे कुठले आहेत, आंबा, लोकांची इथं आंब्याला आंबे लागले की लगे दिसते की नाही, हो ह्याची तर आंबे लागलेत वा, दिसणार आहे की सीताफळ लागलेत, रामफळ लागले सर. म्हणजे अशा वनस्पती ह्यांचे फळं आणि फुलं आपल्याला दिसतात सर, झाकलेले नसतात सर. मग ह्याचे एक्झाम्पल कसं लिहू सर, आंबा, मायला लय खतरनाक काढला हो, आंबा दिसाले का आता, हा आंबाले सीताफळात झाडली, दिसणार आहे की रे, बघितलं दिसते. सर विरुद्धचा अर्थ सांगा सर, विरुद्ध म्हणजे काय, की अशा वनस्पती, बाळा लय जोरात येणार काय, अशा वनस्पती जी कशी असतात सर, झाडे, वेली, झुडपे, वेलीच्या फॉर्मॅटमध्ये असणार आहेत अशा वनस्पती, जे वेलीच्या फॉर्मॅटमध्ये असतात. वेलींचा समावेश विरुद्ध मध्ये होतो सर. सांगा की सर वेल मला, गुळवेल, पित्तावर खातोस की गुळवेल, सर गुळवेल बी लिहिलं बघा मी. म्हणजे विरुद्ध मध्ये काय लक्षात ठेवलं सर, वेल येतात, त्याचं एक्झाम्पल काय सर, गुळवेल. सर औषध मध्ये काय लिहू सर मी, विरुद्ध मध्ये तर झाडे झुडपे लिहिली सर मी, गुळवेलाचं एक्झाम्पल लिहिलं सर. सर औषध मध्ये काय लिहू, आता बघ, औषध मध्ये काय, आपण शेतकऱ्याची पोरं खरीप हंगामात काय पेरतात सर, खरीप हंगामाचा अर्थच माहित नाही, ऐक, जी जून जुलैचा काळ असते, पाऊस पडताना काय पेरतात, सोयाबीन पेरतात सर. रब्बी म्हणजे सर हिवाळ्यात काय पेरतात, हरभरा पेरतात. तू जरा विचार कर, फवारण्या करतोस, खुरपण करतोस, जेव्हा सोयाबीन काढायला येते तेव्हा कसं मरून जाते, बरोबर आहे. म्हणजे अशा वनस्पती जी फळ आलं, म्हणजे सोयाबीन लागलं, आपण शेंगा वाळायच्या वाट बघतो, जी सोयाबीन पूर्ण काय होते, मरून जाते. हरभरा काय होते, शेवटी मरून जाते. पुन्हा त्याचा ढीक करताव, खळ करताव, पोते भरताव, ती कार्यक्रम वेगळा राहिला. पण इथं पुस्तकात सांगितलंय काय, की अशा वनस्पती ज्यांचा फळ आलं की ती मृत पावतात. म्हणजे काय सर, इथं मला समजलं की अशा वनस्पती ज्यांना फळ आलं की काय होतात सर, ती नष्ट होतात सर. मग ह्याचं एक्झाम्पल काय लिहू सर मी, की सोयाबीन, सोयाबीन लिहितो सर, हरभरा बी लिहितो मी, हरभरा ही सर, मग सोयाबीन बी लिहिलं सर आणि हरभरा बी लिहिलं सर. अशा ह्याला काय म्हणलं सर मी, औषध म्हणलं. वेलीला काय म्हणलं सर, झाडी झुडपी, वेली जी असते बारकी त्याला काय म्हणलं सर मी, विरुद्ध म्हणलं सर. सर मला डॉक्टर बनायचं होतं सर, आणि मला आता सर डॉक्टर बनत असताना मला सर पेशंट चेक करायचे होते, नर्व शिकायच्या होत्या सर. ही कायची होती अपशिकत आहे, हीच शिकायची आपल्याला, BMS फर्स्ट इयर पास करायची. पण तुला आता समजलं कसं, की सर लिव्हिंग सेन्स म्हणजे कसं, नॉन लिव्हिंग थिंग मध्ये कसं क्लासिफिकेशन पडलेलं आहे. सर अचेतन राहिलंच की आपलं, सर अचेतन मध्ये बी क्लासिफिकेशन पडलेलं आहे का, हो. अचेतन मध्ये काय आपलं 2 प्रकारचं क्लासिफिकेशन पडलेलं आहे अचेतन मध्ये.
तर अचेतनमध्ये काय पडतात म्हणलो सर, 2 पडतात सर अचेतनमध्ये. तर कचकावून जागा लिहितो सर, असं लिहिले बघ अचेतनमध्ये. अचेतनमध्ये काय पडत असतंय, अचेतनमध्ये सर तुमचं विसरलंय का सर, अजिबात नाही सर. अचेतनमध्ये काय येतंय सर, कृत्रिम आणि खनिज येत असते. 2 पडलेले बघायला भेटते सर, कृत्रिम आणि खनिज. सर कृत्रिमचा अर्थ काय, ज्या ह्युमन बिंग्स सर मानव निर्मित सर मॅनमेड वस्तूला त्यांनी काय म्हणलेलं आहे बघ, किती च्युत्यापा दिल्या इथं. मॅनमेड वस्तू आहेत म्हणजे मानव निर्मित वस्तू, विविध रसायनांच्या आधारे तयार केले गेलेल्या वस्तू, विविध रसायनांच्या विविध केमिकल्सच्या आधारे तयार केलेल्या वस्तू, त्याला आपण काय म्हणलं सर, कृत्रिम. ह्याच्यामध्ये एक्झाम्पल काय आहे ते सर, आपल्याला खेळणी तयार करून दिली आहे सर, आपण टेबलच तयार केला सर. सर मी लहानपणी रिमोटवरची गाडी चालवत होतो, रिमोटची गाडी सर. अशी एक्झाम्पल, गाडी नाही सर, गाडी सर, रिमोटवरची गाडी सर. अशा गोष्टी हे कृत्रिममध्ये येतात सर. सर खनिजमध्ये काय येतं सर, खनिज इथं बेसिकच समजून घे की नॉन लिव्हिंग थिंग म्हणजे काय सर, कृत्रिम म्हणजे वस्तू बनवलेल्या मॅनमेड वस्तू येतात. आणि खनिजमध्ये काय येतात सर, खनिजमध्ये अशा वस्तू जी निसर्गतः उपलब्ध आहेत, निसर्गतः नॅचरली उपलब्ध आहेत सर. अशा कुठल्या गोष्टी निसर्गतः उपलब्ध आहेत सर, धातू सर, उपधातू सर. अरे जमिनीच्या खालीच असतात की सर धातू, उपधातू. हे खनिजामध्ये त्यांचा उल्लेख केलेला बघते, म्हणजे निसर्गतः असलेला. म्हणजे सर मला काय समजलं सर, चेतन काय असते, अचेतन काय असते, कृत्रिम बी व्यवस्थित समजलं, खनिज बी व्यवस्थित समजलं. अशा प्रकारचं आपल्याला समजून घेणं महत्त्वाचं होतं सर. मग माझं काय काय फिक्स झालं ह्या लेक्चरमध्ये, ह्या लेक्चरमध्ये तू व्यवस्थित क्लासिफिकेशन शिकलास द्रव्याचं, जी की परीक्षेत येईल किंवा आला तर तुझी चांदीच आहे. एसी किंवा आला तर लिहूच शकतोस. एवढं जर तुला ह्याच्यामध्ये विचारलं असलं तरी, डिटेलमध्ये विचारलं असलं तरी लिहून टाक. कचकच टेबल काढायचं, थोडं एक्सप्लेन करायचं आणि पुढे चालायचं. सर मला तुम्ही काय काय शिकवलं सर, सर मला बरं सर मला काय काय क्लिअर झालं सर, मला द्रव्य क्लिअर झालं पार्ट 1 मध्ये सर. द्रव्याचं मला लक्षणं पण समजले खूप चांगल्या पद्धतीनं सर, लक्षणं बी क्लिअर झाले सर. एक्झाम्पल सर फील झाले मला, त्याची परिभाषा समजली सर, त्याचे मला सर संग्रह समजलं सर, आणि ह्याचं सर मला क्लासिफिकेशन देखील समजलं. अशा प्रकारच्या गोष्टी मला संपूर्ण सर समजल्या आणि तुझा द्रव्याचा पूर्ण टॉपिक चांगल्या पद्धतीनं क्लिअर झाला. आता आपण पुढच्या लेक्चरमध्ये भेटू, तोपर्यंत रामकृष्ण हरी.